नमस्कार मंडळी. तर आज आपण छान रव्याचे पालक फ्लेवरमध्ये असे पापड बनवणार आहोत. ना याला पीठ भिजायची गरज, ना याला लाटायची गरज, ना याला कोणतीही पूर्वतयारी करायची गरज. तर या अशा पद्धतीने रव्याचे पापड आणि त्याला छान असा पालकचा फ्लेवर दिलेला आहे. तर याचे मी डिस्को पापडसुद्धा तयार केलेले आहे, अगदी छोट्या आकारात. तर तुम्ही बघू शकतात, मोठे पापडही आणि डिस्को पापडही तयार केलेले आहेत आणि असे डब्बल टिब्बलने फुलणारे हे रव्याचे पापड आहेत. तर तुम्ही बघू शकता ते किती छान असे पापड फुलत आहेत आणि त्याला छान कलरही आहे आणि छान पालकचा फ्लेवरही आहे. तर अशाच पद्धतीने मी डिस्को पापडही करून घेतलेले आहेत. तर ते सुद्धा असे डब्बलचे पापड फुटतात. तर बघू शकता छान नरम असे पापड तयार झालेले आहेत, छान खुसखुशीत आहेत. तर मी तुम्हाला डिस्को पापडही दाखवते की डिस्को पापडही असे छान तयार झालेले आहेत आणि हवं तुम्ही पापड करायला घेऊ शकता. जे फर्स्ट टाईम पहिल्यांदाच पापड बनवत असतील तर त्यांचेही अगदी अचूक प्रमाणात हे पापड तयार होतील. तर बघू शकता छान पापड फुललेले आहेत. तर तुम्ही दोघंही प्रकारचे पापड करू शकतात. तर मी इथे 2 प्रकाराचे केलेले आहेत. नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगत चला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला, उन्हाळी वाळवणातला हा दुसरा प्रकार. तर मी आता इथे रवा घेतलेला आहे आणि बारीक रवा घेतलेला आहे. तर तो रवा आपल्याला 2 कप लागणार आहे. तर 2 कप मी रवा घेतलेला आहे. त्यात मी 3 टेबलस्पून पोह्यांचा जो चमचा आहे तो मी 3 चमचे गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्या. आता हे मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे छान व्यवस्थित असं मिक्स होईल, म्हणून मिक्सरमध्ये त्याला एकदा फिरवून घ्यायचं आहे. तर मी ते ज्या कपाने रवा मोजला होता तेच कप पाणी टाकणार आहे. तर मी अगोदर 1 कप पाणी टाकून घेणार आहे. पाणी लागताच टाका. तर 1 कप पाणी टाकून मी अगोदर फिरवून घेते. तर बघू शकता ते अजून घट्ट आहे. तर मी अजून 1 कप पाणी टाकून फिरवून घेणार आहे. तर हे जास्त घट्ट बॅटर आपल्याला करायचं नाही आहे. तर यालाही मी आता फिरवून घेते. तर हे अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे. तर मी त्याला एका बाउलमध्ये आता काढून घेते. तर आता हे पीठ तरी घट्ट आहे. तर मी यात नंतर अजून थोडं पाणी टाकेल. तर मी आता याला छान पालकचा फ्लेवर देते आहे. तुम्ही या जागेवर पुदिनाचा जरी फ्लेवर दिला तरी चालेल, तरीसुद्धा खूप छान चव येईल. तर आता मी पालकची पेस्ट बनवून घेतलेली आहे या अशा पद्धतीने. तर ह्या बॅटरमध्ये आपल्याला अगोदर काय टाकायचं आहे तर ते टाकायचं आहे तीळ. तर मी इथे 2 चमचे तीळ टाकून घेते. त्यानंतर 1 चमचा जिरं टाकून घेणार आहे. त्यानंतर चिली फ्लेक्स. आता हे मी माझ्याकडे मिरची होती तर तिला मी जाडसर मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे आणि ती 1 चमचा टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मी अर्धा कप पाणी टाकून त्याला थोडं पातळ केलेलं आहे. जास्त घट्ट ठेवू नका आणि जास्त पातळही ठेवू नका. त्यानंतर मी जे आपण पुदिना बारीक करून घेतलेलं होतं, पालक जे आपण बारीक करून घेतलेलं होतं तर ते आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे. साधारण 1 ते 1.5 वाटी येईल एवढं ते ज्यूस त्याचं होतं. तर त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा छान त्याला कलर पण आलेला आहे आणि छान फ्लेवर पण त्याला आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही मीठ थोडं चेक करून घ्या. तर मी ते इडली पात्र घेतलेलं आहे. तर मी त्याच्यातच ते वाफवून घेणार आहे. तर आपण छान पापड हे वाफवलेले बनवणार आहोत. तर अगदी पळीभर टाकायचं आहे. जी आपली भाजीची रोजच्या जेवणातली डिश असते ती घेतलेली आहे, त्यात अगदी पळीभर टाकून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, स्टीम करून घ्यायचं आहे. तर अगदी मिनिटभर करायचं आहे, जास्त वेळ नाही लागत. तर मी या वाटीमध्ये डिस्को पापड बनवून बघणार आहे. तर अशा प्रकारे मी वाटी भरून घेतली आहे. आता ही दुसरी वाटी घेते, त्यात पण अगदी थोडंच टाकायचं. बघा या अशा पद्धतीने. तर डिशच्या साईजमध्ये पापड व्यवस्थित होऊन जातात. साईज अगदी परफेक्ट आहे. तर मी इथे मिनिटभर वाफवून घेते.
आणि दुसरीकडे मी ज्या 2 वाट्या होत्या त्या ठेवून घेणार आहे, म्हणजे त्याचे छान डिस्को पापड तयार होतील. तर बघा अशा पद्धतीने यांनाही मिनिटभर मी वाफवून घेणार आहे. तर आता 1 मिनिट झालेला आहे. तर बघू शकता छान पापड तयार झाला आहे, छान वाफवून झालेला आहे. तर याला पाण्यात टाकून घ्यायचं आहे. तर मी एका भांड्यामध्ये पाणी काढून ठेवलेलं आहे. तर पाण्यात ही डिश आपल्याला टाकून द्यायची आहे आणि सुरीच्या मदतीने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर त्याला काही जास्त वेळ ठेवायची गरज नाही, लगेच सुद्धा निघून जातं. तर बघा अगोदर साईडच्या कळा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि हळूहळू सुरी आतमध्ये सरकवत जायची, म्हणजे पूर्ण पापड निघायला मदत होईल. अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. जर तुमचा पापड यावेळेला जर निघत नसेल तर डिश पाण्यामध्ये ठेवून तुम्ही पापड काढून घ्या. अगदी इझी पापड निघतो. जे पहिल्यांदाच पापड बनवत असतील त्यांचे सुद्धा पापड अगदी परफेक्ट तयार होतील, अजिबात फाटणार नाही, व्यवस्थित असे छान पापड तयार होतील. तर बघू शकता छान पापड तयार झाला आहे. तर मी त्याला एका लहान टोपलीवर काढून घेते. तर बघा या अशा पद्धतीने आपल्याला पापड बनवून घ्यायचे आहे. तर हे वाफेवरचे पापड आहे. तर मी लगेच ती प्लेट भरून पुन्हा एकदा त्याला वाफवायला ठेवून देते. तर मी 2 जागेवर वाफवते. तर आता हे ठेवलं. तर आता डिस्को पापडही काढून दाखवते. तेही छान आता वाफवून झालेले आहेत. त्यालाही तसंच काढायचं आहे सुरीने, तर तेही सहज असे निघून जातात. तर बघू शकतात अगदी इझी निघतायत. हे बघा छान असा तयार झालेला आहे, अजिबात फाटलेला नाही आहे, म्हणजे तो छान वाफवून झालेला आहे. जर तुमचा पापड फाटत असेल तर त्याला अजून थोडं वाफवून घ्या, म्हणजे मग तो फाटणार नाही. तर बघा मी याचे दोघंही प्रकारचे पापड बनवून बघितलेले होते. तर मी दुसराही पापड आता तुम्हाला काढून दाखवते. जर तुमचा पापड निघत नसेल तर त्याला कशा पद्धतीने काढावे. तर बघा इथे असं अडकत असेल तर डिश पाण्यात टाकायची आणि अगदी इझी पापड असं निघून जातो. बघा किती छान पापड निघालेला आहे. तर अशाच पद्धतीने मी सर्व पापड बनवून घेते. काही वेळ लागत नाही, पटापट 2 स्टीमर ठेवून द्यायचे आणि त्यात पापड छान वाफवून घ्यायचे. तर बघा एवढे पापड तयार झालेले आहेत. तर मी थोडेफार डिस्को पापड बनवले आणि थोडेफार मोठे पापड बनवलेले आहेत. तर दोघंही प्रकाराचे मी पापड बनवलेले आहेत. तर यांना 2 दिवस छान उन्हात वाळवून घ्यायचं आहे. तर बघा किती छान तीळ जिरं हे दिसत आहेत. छान पापड वाळवून झालेले आहेत. मग त्यांना मी तुम्हाला तळूनही दाखवते. त्याचप्रकारे डिस्को पापडही छान तयार झालेले आहेत. तर बघू शकतात वाळवून छान घ्या, म्हणजे तळले छान जातात. तर आता मी तेल गरम करून ठेवलेलं आहे. तर त्यात मी पापड तुम्हाला टाकून दाखवते आणि अगदी दुप्पट तिप्पटने छान फुलणारा हा पापड आहे. छान नरम आणि खुसखुशीत असा हा पापड तयार होतोय. तर बघू शकतात छान असा तयार झालेला आहे, लाल अजिबात झालेला नाही आहे. तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक पापड तळून दाखवते. काही वेळ लागत नाही, अगदी पटापट पापड तयार होतात. तर तुम्ही ही नक्की पापडची रेसिपी ट्राय करून बघा. या उन्हाळी वाळवणात रव्याचे पापड तुम्हाला हव्या त्या फ्लेवरमध्ये तुम्ही नक्की बनवून बघा आणि कसे झाले हेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा किती छान सगळे पापड फुललेले आहेत. तर अशाच पद्धतीने तुम्हाला मी डिस्को पापडही तळून दाखवते. छान पटापट फुलून होतात आणि मुलांनाही छान असे डिस्को पापड आवडतात. तर बघा छान फुलतोय तो पापडही. हे बघा मस्त फुलून झालेला आहे. तर तुम्हाला ह्या रव्याच्या पापडची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. तर छान असे रव्याचे पालक फ्लेवरमधले पापड आपले तयार झालेले आहेत. भेटूया मग पुढच्या अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.